नमस्कार, मी परमदास जाधव. आज 3 एप्रिल 2026 वार शुक्रवार. कारण आज गुड फ्रायडे हा सण साजरा केला जातोय. त्या सणामागचं कारण काय आहे? तो का साजरा केला जातोय? ते आपण थोडक्यात समजून घेऊ. तर हा जो दिवस आहे गुड फ्रायडे, तो आनंदाचा किंवा सणाचा नसून तो एक शोकाचा आणि बलिदानाचा दिवस आहे. कारण या दिवशी ख्रिश्चन धर्माचे जे संस्थापक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहेत, त्यांना क्रूसावर चढवण्यात आलेले होते आणि म्हणून हा शोकाचा दिवस आज साजरा करतात. तर त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आणि पापांची जे पाप आहेत त्यांच्या क्षमेसाठी स्वतःचा प्राण बलिदान दिलेलं होतं. अशी ही एक श्रद्धा आहे आणि म्हणून गुड फ्रायडे हा साजरा करतात. तर प्रभू येशूने जगातील दुःख आणि पाप दूर करण्यासाठी स्वतःला अर्पण केलेले आहे. त्यांच्या या महान त्यागाची आठवण म्हणून हा जो गुड फ्रायडे आहे हा दिवस पाळला जातो. तर बायबलनुसार येशूला शुक्रवारी क्रूसावर चढवण्यात आलेले होते, म्हणून याला गुड फ्रायडे म्हणून शुक्रवारी येतो म्हणून त्याला गुड फ्रायडे असे म्हणतात. तर ख्रिश्चन धर्मात होली वीक असतो, ज्यामध्ये खजुराचा रविवार तर ईस्टर रविवारपर्यंत विविध विधी होतात, ज्यातला हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आणि म्हणून मृत्यूचा आणि दुःखाचा दिवस असूनही त्याला गुड फ्रायडे म्हणतात. असा प्रश्न लोकांना पडतो, ज्याचे 2 मुख्य कारणे आहेत. जुन्या काळी या शब्दाचा अर्थ पवित्र असा केला जायचा, म्हणजेच हा पवित्र शुक्रवार आहे. हा असे पूर्वी सांगायचे त्याला. तर त्यानंतर येशूच्या बलिदानामुळे मानवाचा जो उद्धार झाला आणि ईश्वराचे प्रेम प्रसिद्ध झाले आणि म्हणून या दुःखात घटनेला महान किंवा चांगली मानली जाते. तर या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा होतात. अनेक लोक उपवास करतात. ख्रिश्चन बांधव या दिवशी कोणतेही आनंद साजरा करत नाही. म्हणजे खास करून आज शुक्रवारी गुड फ्रायडेला आनंद साजरा करत नाही. चर्चमध्ये घंटा वाजवल्या जात नाहीत आणि वातावरण अतिशय शांत असते. लोकांचे प्रतीक म्हणून अनेक लोक काळे कपडे परिधान करतात. आणि जर तुम्हाला यावर काय वाटते, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आज हा गुड फ्रायडे होता शुक्रवारी, त्याची थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगितली. असेच व्हिडिओ घेऊन येत राहीन, अशीच नवीन माहिती घेऊन येईन आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी
आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.